नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी भंडारा की, जहां चाकूबाजी में 2 लोगों की मौत हो गई। साथ ही बात होगी धुले की, जहां रक्षाबंधन के अवसर पर महिला सरपंचों और महिला पदाधिकारियों ने मंत्री रावल को राखी बांधी है। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से बात। भंडारा शहर के मुस्लिम लाइब्रेरी चौक के पास मिस्किन टैंक गार्डन की ओर जाने वाले मार्ग पर रात करीब 10:30 पर 2 व्यक्तियों पर धारदार चाकू से जानलेवा हमला किया गया। इस हमले में टिंकू खान और शशांक गजभिये की मौके पर ही मौत हो गई। शहर में इस घटना को लेकर पुरानी दुश्मनी की आशंका जताई जा रही है। पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर जांच शुरू कर दी है। घटना के बाद क्षेत्र में तनाव का माहौल बना हुआ है। मृतकों के शवों को भंडारा शासकीय अस्पताल पोस्टमार्टम के लिए भेजा गया है। पुलिस मामले की गहनता से जांच कर रही है और जल्द ही आरोपियों को पकड़ने के लिए प्रयासरत है। भंडारा महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता निश्चित। खबर छिंदखेड़ा से, जहां महिलाओं के लिए लागू की गई लाडली बहन योजना सिर्फ एक योजना नहीं बल्कि राज्य की बहनों को सशक्त बनाने का संकल्प है। रक्षाबंधन कार्यक्रम में विपणन एवं प्रोटोकॉल मंत्री जय कुमार रावल ने कहा कि योजना कभी बंद नहीं होगी। रक्षाबंधन के अवसर पर आज छिंदखेड़ा विधानसभा क्षेत्र की महिला सरपंचों और विभिन्न संगठनों की महिला पदाधिकारियों ने मंत्री रावल को राखी बांधकर त्योहार मनाया। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी विशेष राखियां भेजी गईं। मंत्री रावल ने कहा कि जल्द ही महिलाओं के लिए एक स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया जाएगा। उन्होंने ये भी घोषणा की कि महिला प्रतिनिधियों को देव दर्शन के लिए विभिन्न तीर्थ स्थलों पर जाने का अवसर प्रदान किया जाएगा। कार्यक्रम में संजीवनी सिसोदे, चंद्रकला सिसोदिया, स्नेहा अयाचित, क्रांति पाटिल, रहीमपुरे, कविता पाटिल, सवाई मुक्ति, प्रियंका बटगुजर, रजनी वानखेड़े, छिंदखेड़ा, शैलजाताई पाटिल, पूर्व सभापति छाया गिरासे, पूर्व सभापति अर्चना पाटिल, अंजन अहिरे, स्वाति बागल, रोहिणी लिम्बारे, लता कोठावड़े, संगीता देशमुख, सीमा दिनेश ठाकरे, माधुरी विष्णु पाटिल सहित विभिन्न गांव की महिला सरपंच प्रतिनिधि उपस्थित थीं। धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश की रिपोर्ट। भाई बहन के अटूट प्रेम और सुरक्षा के प्रतीक पर्व रक्षाबंधन के उपलक्ष्य में अहेरी स्थित 9वीं बटालियन सीआरपीएफ कैंप में एक भावपूर्ण और प्रेरणादायक कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर अहेरी व आसपास के गांव की विभिन्न सामाजिक संस्थाओं की महिलाएं, स्कूली छात्राएं और ग्रामीण बड़ी संख्या में उपस्थित रहीं। महिलाओं ने देश की रक्षा में 24 घंटे तत्पर रहने वाले वीर जवानों के हाथों में रक्षा सूत्र बांधकर उन्हें अपना भाई मानते हुए लंबी उम्र, अच्छे स्वास्थ्य और सुरक्षित जीवन की शुभकामनाएं दी। जवानों ने भी इस प्रेम के सम्मान से अभिभूत होकर कहा कि रक्षाबंधन का ये पर्व उन्हें अपने घर परिवार की याद दिला देता है और समाज से मिले इस स्नेह व आशीर्वाद से उनका मनोबल और भी मजबूत होता है। कार्यक्रम में इस अवसर पर शंभू कुमार कमांडेंट, डॉक्टर दीप शेखर मोहन, योगेंद्र डाकोले, डॉक्टर शशांक मिश्रा, एसएमओ कर्नम लक्ष्मी तुलसी बोका, वेंकट रेड्डी, महेंद्र कुमार यादव, अमित कुमार मौजूद रहे। कार्यक्रम का संचालन करते हुए आयोजकों ने कहा कि ऐसे अवसरों से जवान और जनता के बीच विश्वास और भाईचारे का बंधन और मजबूत होता है। सी न्यूज़ भारत ग्राउंड रिपोर्ट सर और बटालियन 9 बटालियन। सर आप मुझे बताइए रक्षाबंधन के अवसर पर आप क्या आज हमारे प्रांगण में बहनें पधारी हैं। अहेरी, अल्लापाली, गढ़चिरौली, कुछ यवतमाल से भी आए हैं लोग। ये बहनों का प्यार है यहाँ का, जो सीआरपीएफ या अन्य किसी भी वर्दीधारियों के प्रति उन्हें ऐसा लगा कि आज त्योहारों के दिन पे हम लोग घर नहीं जा पाते हैं, अपने परिवार को मिस करते हैं, तो वो भावना के साथ आई और हमारे जवानों को, हमारे अधीनस्थ अधिकारी सभी को ये बहुत अच्छा लगा। ये जो सिर्फ त्योहार ही नहीं है, जो कि हमें एक बंधन में पूरे देश को जोड़ता है, साथ साथ में यह एक भावना का भी प्रदर्शन करता है और हमें नई ऊर्जा देता है। और हमें बड़ी संतोष होती है इस बात को देख करके कि हम जो कार्य कर रहे हैं समाज के लिए, वो समाज स्वीकार करती है और हमारा सम्मान करती है। बहुत बड़ी बात है और इनसे हमें नई ऊर्जा मिलती है कि हम समाज के लिए, अपनी सोसाइटी के लिए तन मन से कार्य करें और हमें हमेशा अपने बहनों की रक्षा करने में के लिए गर्व है और हम सदैव तत्पर हैं अपने प्राण न्यौछावर करने के लिए अपने देश की। महाराष्ट्र गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता संजय यम सलवार की रिपोर्ट।
श्री क्षेत्र माहूरगढ़ पर नारियल पूर्णिमा परिक्रमा यात्रा के निमित्त आयोजित होने वाली यात्रा में परिक्रमा यात्रा को बड़ी यात्रा माना जाता है। 8 अगस्त और 9 अगस्त इन 2 दिनों के दौरान इस यात्रा में लाखों श्रद्धालु भक्त आते हैं और पूरी परिक्रमा करते हैं। ये परिक्रमा माहूर शहर से टी पॉइंट होते हुए मात्र तालाब की ओर जाती है। रास्ते में पैदल चलने वाली श्रद्धालु भक्तों की भारी भीड़ होती है। इस यात्रा के लिए एसटी बसों की भरपूर व्यवस्था होती है। पुलिस का बंदोबस्त रहता है और सभी विभागों के कर्मचारी मौजूद रहते हैं। इस दौरान उप विभागीय अधिकारी अविनाश काबले, माहूर नगर पंचायत के मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कांसर, माहूर पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक गणेश कराणचंद, तहसीलदार स्वास्थ्य विभाग से डॉक्टर किरण बागमारे भी उपस्थित रहते हैं। श्री क्षेत्र माहूरगड हे सगळ्यात महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र मानलेल्या जाते आणि दरवर्षी प्रमाणे 9 ऑगस्ट आणि 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी परिक्रमा यात्रा माहूर तीर्थक्षेत्र भरलेली असते आणि हजारो लाखो भाविक इथं दर्शनाला येतात आणि दरवर्षी प्रमाणे आमचे माहूर नगरी लाभलेले फिरोजभाई दोसानी हे नगराध्यक्ष नगरपंचायती असलेले यांची आपण एक प्रतिक्रिया घेऊ। दरवर्षी प्रमाणे हे हजारो लोकांना महाप्रसादाचा लाभ देतात। त्याबद्दल भाऊ त्या परिक्रमा जे भुकेलेला तुम्ही भूक भागवता आणि तहानलेला तुम्ही पाणी पाजतात, त्याचप्रमाणे आज लोक 24 किलोमीटर मध्ये हे परिक्रमा यात्रा करून आलेले थकलेले भागलेले यांना तुम्ही आज भुकेलेल्या यांना तुम्ही आज त्यांचा फराळ का म्हणून या उद्देशाने त्यांना तुम्ही आज महाप्रसाद वाटप केला, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता भाऊ? आमचे नेते स्वर्गीय अक्षय खाले यांच्या पावलावर पाऊल टाकून माहूर शहरात नारळी पौर्णिमा निमित्त मागील 15 वर्षापासून मी महाप्रसादाचं आयोजन करतो आणि या महाप्रसादामध्ये भाविक जे लाभ घेतात ते मनाला प्रसन्न होणारा पौर्णिमा निमित्त माहूर येथे अत्यंत जास्त प्रमाणात कधी नाही एवढा लोक इथं जमा झालेले आहे। रात्री जवळपास प्रशासनाने 4 ते 5 लाख लोकांचा आकडा सांगितलेला आहे। पार्किंगसाठी सुद्धा पुरेशी जागा नव्हती। माझे ज्या चॅनलद्वारे माननीय महसूल मंत्री कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर यांना विनंती आहे की माहूर शहरात एक 10 एकर जागेची माझी मागील अनेक दिवसापासून पार्किंगसाठी जागेची मागणी केलेली आहे, ते पूर्ण करावी। अन्यथा प्रशासनाला पार्किंग समस्या नवरात्रामध्ये खूप कठीण जाणार आहे। काल रात्री माहूरमध्ये या टोकातून त्या टोकापासून दोहीकडे पाय ठेवायला जागा नव्हती। अशा परिस्थितीत प्रशासनाने या सदरील यात्रेच्या नियोजनाची थोडी दखल घ्यावी, शासनाकडे प्रस्ताव पाठवावा आणि लवकरात लवकर नवरात्राच्या पहिले अगर पार्किंगसाठी जागा उपलब्ध केली तर नक्कीच माहूर शहरात भाविकांना त्रास होणार नाही। ज्या प्रकारे मुस्लिम समाजामध्ये मेहमान नवाजी पाहुणचार हे आमचे पैगंबर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत आहे, त्या दिशेने माहूर शहरात येणारा प्रत्येक भाविक हा माझ्या नगरपंचायतचा पाहुणा आहे आणि तो पाहुण्याला आपण कसं सॅटिस्फाईड करू, त्याची कशी सेवा करू, त्याची पुरेपूर आम्ही कोशिश करतो, पुरेपूर वेळ देतो। काल रात्री मी माझे उपनगराध्यक्ष नानाभाऊ लाड, माझे नगरसेवक रफिक सौदागर, माझे कर्मचारी OS गजलवाड साहेब, मरेवाड साहेब, विजय शिंदे, गणेश जाधव असे अनेक 25 लोकांचे कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक कराड साहेब यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली आम्ही 4:30 वाजेपर्यंत लोकांच्या सकलो आणि या यात्रेत ज्या सर्व महाप्रसादाचा सर्व भाविक लोकांनी लाभ घ्यावा हीच विनंती करतो। थांबतो। जय हिंद। माहूर आपण कोण्या गावचे? आम्ही जवळा बरं। माहूर नगरीमध्ये इथं हजारो भाविक भक्त दर्शनाला आलेले आहे आणि त्यांचा वेळा पण आता झालेला आहे। तरी माहूर वासियातर्फे नगर पंचायत, जिल्हा परिषद, जिल्हा अध्यक्ष तसेच आमचे इतर कार्यकर्ते, नगर परिषदचे, तहसीलचे, महसूलचे, आरोग्य मंडळ यांच्या सर्व तर्फे येणाऱ्या भाविक लोकांचं इथं हार्दिक नारळी पौर्णिमेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्त आणि भगिनींचं इथं माहूर नगरीमध्ये स्वागत आहे। आपलं नाव काय आहे? वंदना विठ्ठल सानप। जवळ इथे राहतो आम्ही। हानसिंग ते माईक कोणापासून दिसलं पाहिजे, माईक तुमचं ते माईक ते लावलेलं।
तर दरवर्षी येता का? हो, दरवर्षी येतो आम्ही. कुठून कुठपर्यंत येडा राहते? आम्ही दत्त पासून तर अनुसया मातापर्यंत येडा करतो. दत्त, अनुसया, सया माती, हो. मातृकुंड. हो. का किती वाजता निघाले तुम्ही? आम्ही काल 3:30 वाजतापासून निघालो, तर आता आमचा 5 वाजतापर्यंत येडा झाला. काय तुम्हाला अडथळा, काही तकलीफ? काहीच नाही आम्हाला, अडथळा नाही, काहीच नाही. तुम्ही जे आता हे येडा केला, या येड्यामधून तुम्ही तुमच्या गावामध्ये काय सांगू शकता? आम्ही सांगू शकतो की भगवान परमात्माची अशी हे आहे की काहीच होऊ शकत नाही. तिथं जर गेलं ना तर काहीच होऊ शकत नाही, काटा बी टोचत नाही तिथं. तुम्ही रात्रभर आता फिरून आले? हो, रात्रभर फिरून आलो आम्ही, काहीच झालं नाही आम्हाला, काटा पण टोचू शकतो. तुम्ही काय बोलू शकता? कट करून दे. ठीक आहे. मान्य आमचे मोठे बोध मेघराज जाधव यांची सुद्धा मागणी आहे की त्यांनी रात्रीला 11:30 12च्या तेवढ्यात इकडे तिकडे सैरावरा गाड्या पुसून होत्या. त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की माहूरला पार्किंगची अत्यंत जरूरत आहे. हजारो भाविक लोक दुकानापुढे गाड्या ठेवतात, त्या गाड्यामुळे भानगडी सुद्धा उपलब्ध. काल परवाचे टीव्हीवर चॅनलवर भानगड पाहिलं, मर्डर झालेला आहे. त्याच्यामुळे प्रशासन यांची दखल घेऊन मान्य फिरोजभाऊ नगराध्यक्ष यांनी जे पाठपुरावा केला, महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा त्यांच्यावर दखल घेऊन माहूरला जास्तीत जास्त लक्ष घालून पार्किंगची व्यवस्था करावी. त्याबद्दल आमचे माहूरचे तालुका अध्यक्ष मान्य राष्ट्रवादीचे मेघराज जाधव भाऊ हे सुद्धा याबद्दल 2 शब्द काय प्रतिक्रिया सांगतात ते जाणून घेऊया. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माहूर गडावर भाविक भक्तांची अलोट गर्दी इथं होत आहे. या गर्दीला सांभाळण्याकरिता माहूर नगर पंचायत सक्षम आहे, परंतु इथं पार्किंग करता गाड्यांना व्यवस्था नसल्या कारणाने अतिशय दुर्व्यवस्था गावाची होत आहे. तरी प्रशासनाला विनंती आहे, संबंधित आमच्या माहूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष फिरोज भैया दोसानी यांनी शासनाकडे 10 एकर जमीन पार्किंग साठी मागितलेली आहे, जेणेकरून भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, गाड्या लावण्यावरून लोकात भांडण होऊ नये आणि ज्या येतात त्यांचं त्याच प्रमाणे अतिशय मनसोक्त असं त्यांचं देवाचं दर्शन व्हायला पाहिजे. माहूर नगर पंचायत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व भाविक भक्तांची महाप्रसादाची व्यवस्था, भाविक भक्तांना पाण्याची व्यवस्था, पार्किंगची माहूर नगर पंचायत सक्षम आहे. परंतु प्रश्न एकच आहे की गाड्यांना पार्किंगची जागा ही उपलब्ध नाही आहे. तरी महाराष्ट्र शासनाने संबंधित कलेक्टर साहेबांनी याची दक्षता घेऊन माहूरला एक 10 एकर जमीन जर पार्किंग साठी देण्यात आली तर माहूर नगर पंचायत हे आपल्या शासनाचे आभारी राहील असे मी शासनाला विनंती करतो. आणि नगर पंचायत माहूर हे आमचे फिरोज भैया दोसानी दरवर्षी भाविक भक्तांची सोय करतात, एवढंच सांगू इच्छितो. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। नांदेड़ के हिमायतनगर तहसील के शिरपली गांव में सहस्त्र कुंड जल विद्युत प्रकल्प को महाराष्ट्र शासन की ओर से मंजूरी मिल गई है। हालांकि मराठवाड़ा और विदर्भ क्षेत्र के करीब 40 गांव की हजारों महिला, किसान और नागरिक इस प्रकल्प के खिलाफ विरोध प्रदर्शन करते हुए नजर आए। इस प्रकल्प के कारण पैनगंगा नदी पर मराठवाड़ा और विदर्भ की किसानी को भारी नुकसान पहुंचने की आशंका व्यक्त की गई। ग्रामीणों का कहना है कि इस जल विद्युत प्रकल्प से उनकी खेती प्रभावित होगी और जल स्रोतों पर संकट आएगा। इसी को लेकर शिरपली गांव में एक बड़ी सभा आयोजित की गई, जिसमें दोनों क्षेत्रों के लोग शामिल होकर अपनी चिंता व्यक्त की। विरोध में उपस्थित किसानों और नागरिकों ने शासन से अपील की है कि उनकी फसलों और जन संसाधनों के संरक्षण के लिए उपयुक्त कदम उठाए जाएं और इस प्रकल्प को पुनः समीक्षा के लिए भेजा जाए। ह्या धरणं झालेल्या गावोगावची लोक त्याचं पुनर्वसन तर बरोबर झालंच नाही, पण ते लोक देशोधडीला लागलेले आहे. याचा सर्वे महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हे धरण शेतकऱ्याचं मरण आहेच, परंतु धरणही स्वतः मरणार आहे. आता मरणार कसं आहे, तर धरण गाळत येते ना. प्रकल्प होत असताना या प्रकल्पामध्ये किती गावे बुडीत चाललेले आहेत? आता त्यांचा DPR क्लिअर कट जाहीर नाही झाला तरी, परंतु ज्यावरती 36,000 हेक्टर ओलीत होणार आहे त्या अर्थी 25-30 गाव तर बुडणारच आहे. आणि पुनर्वसन हे होणं हे सुद्धा अशक्य आहे. पुनर्वसन लोकांना नामंजूर आहे, दुसऱ्या गावाला जायची लोकांची तयारी नाही. पैनगंगेत इतकं ठरवलं, 38 वर्ष झाले आमचं पैन, हे सेम आहे. आम्ही ते एकही गावाचं पुनर्वसन झालं नाही हो 28-30 वर्षातनी. त्यांनी पैसे घेतले, सगळं झालं, जमिनी दिली, ताब्यात दिल्या 8-10 गावांची, त्या 2-4 गावांनी, पण त्या गावाला पुनर्वसन करू शकले नाही. हे पुन्हा काही होणं नाही. फक्त हे जगत राहायचं सरकारी मशिनरी
हे जागेत ठेवायची, त्याच्यासाठी हे धरणाचा खर्च हे सगळं चालू ठेवतात 30-30 वर्ष. हे महाराष्ट्राचं नुकसान आहे आणि आमचंही नुकसान आहे, म्हणून आम्ही होऊच देणार. शेतकऱ्याने नाही, ग्रामसभेने नाही, तरी यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे. कारण यापूर्वी सुद्धा 2 वेळा हा प्रकल्प या जनतेने तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं, रद्द केलं. परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू याप्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गाव बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच मत आहे, जान देंगे जमीन नाही. त्यांचं एक नारा आहे, कारण ज्या भूमीनं, ज्या मायनं त्यांना पिढ्याने पिढ्या इथं पोहोचलेला आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं नाहीये. त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाहीये. अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय? शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे येत असताना विद्युत जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय? उभारायची असेल तर बंधारे बांधा, नदीच्या पात्रात पाणी अडवा, पाणी देता येते त्याच्यावर विद्युत करा. पण गाव बुडवण्याचं काय? इथून बॅक साईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे, ते शक्य होणार नाही. कारण याआधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा, जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे. खरोखर शेतकऱ्यांचा या प्रकल्पामुळे फायदा होईल असं आपल्याला वाटतं? शेतकऱ्याने नाही, ग्रामसभेने नाही, तरी यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे. कारण यापूर्वी सुद्धा 2 वेळा हा प्रकल्प या जनतेने तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं, रद्द केलं. परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू याप्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गाव बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच मत आहे, जान देंगे जमीन नाही. त्यांचं एक नारा आहे, कारण ज्या भूमीनं, ज्या मायनं त्यांना पिढ्याने पिढ्या इथं पोहोचलेला आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं नाहीये. त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाहीये. अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय? शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे येत असताना विद्युत जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय? उभारायची असेल तर बंधारे बांधा, नदीच्या पात्रात पाणी अडवा, पाणी देता येते त्याच्यावर विद्युत करा. पण गाव बुडवण्याचं काय? इथून बॅक साईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे, ते शक्य होणार नाही. कारण याआधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा, जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे. खरोखर शेतकऱ्यांचा या प्रकल्पामुळे फायदा होईल असं आपल्याला वाटतं? 18 जुलै 2025 मी श्रीधर पाटील देवसरकर, माझं गाव कोपरा बुद्रुक आहे, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. 18 जुलै 2025 रोजी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनरावजी वानखेडे साहेब असतील किंवा हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर असतील यांनी विधान भवनामध्ये रखडलेला जलविद्युत प्रकल्प लवकर पूर्ण करा अशी मागणी केली. आणि त्याचं उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील असतील, आपल्या महाराष्ट्र शासनाचे मंत्री, त्यांनी असं सांगितलं की हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही नाशिकला संमतीसाठी पाठवला आहे आणि या प्रकल्पामध्ये 32,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. पण मी या ठिकाणी ठामपणे सांगतो की जो प्रकल्प 3 वेळा या ठिकाणी रद्द झालेला आहे तो कोण्या बेसवर झाला की या भागातली सुपीक जमीन ही पाण्याखाली जाणार आहे. त्याच्यामुळे ही जमीन पाण्याखाली घालणं हे काय परवडणारी गोष्ट नाही. आणि त्याच धर्तीवर 3 वेळा प्रकल्प रद्द झाला, तो प्रकल्प आताच फायद्याचा कसा होऊ शकतो? त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी ठाम विरोध या प्रकल्पाला करत आहोत की हा परवडणारा प्रकल्प नाही. आमची सुपीक माती, आमची सुपीक जमीन या ठिकाणी आम्ही पाण्याखाली जाऊ देणार नाही, याचा कडाडून आम्ही सगळेजण विरोध करत आहोत. आता सर, काही जण असे म्हणतात की हा प्रकल्प नाही, हे बंधारा आहे. पण असे संभ्रमाचं वातावरण यांच्याच वक्तव्यातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. विधानसभेचे आमचे लोकप्रतिनिधी विधान भवनात म्हणतात की हा प्रकल्प आहे आणि जेव्हा काही शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारायला गेले तर त्यावेळेला सांगतात की हे बंधारा आहे. त्याच्यामुळे या पनगंगेच्या तीरावर सगळी संभ्रमाची अवस्था निर्माण झाली. हा सगळ्यांचा संभ्रम निघाला पाहिजे. ही जी टीम आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाची, आमची त्यावेळेला 9,000ला जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा सुद्धा त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. या वेळेला सुद्धा ते या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आले. यापुढे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या या सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाची समिती त्यांच्या मार्गदर्शनात काम करेल आणि या ठिकाणी धरण कोण्याच परिस्थितीत या ठिकाणी आम्ही होऊ देणार नाही. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता शुद्धोदन हनबटे की रिपोर्ट। बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।